जर आतापर्यंत तुम्ही एम्स CREसाठी अप्लाय केलं नसेल तर आताच्या घडीला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते ओपन आहेत. महत्त्वाची तारीख आणि महत्त्वाचे जे अपडेट आहे तुम्हाला मी आजच्या वेळी डिस्कस करेन. अशा पद्धतीची CREची महत्त्वाची पदभरती जी आहे चालू होती. महत्त्वाच्या तारखा 13/6/2026 पासून हे ॲप्लिकेशन स्टार्ट झाले होते आणि 3/7/2026 म्हणजे उद्याची जी आहे ती शेवटची तारीख आहे. जर आतापर्यंत तुम्ही अप्लाय केलं नसेल तर याचा डिटेल व्हिडिओ जो आहे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आपल्या यूट्यूबचं चॅनल PV थोरात मराठी याच्यावरती मी टाकलेला आहे. हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या मोबाईलवरतीसुद्धा हे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकता. अशा पद्धतीचे एम्सचे भरपूर वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत ज्याच्यामध्ये आपण हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतो. यासाठी मेजर जो पोर्शन आहे किंवा मेजर जे विद्यार्थी ते डिप्लोमाचे अप्लाय करू शकतात आणि महत्त्वाचे 2 ते 3 डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये B फार्मसीसुद्धा विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात. महत्त्वाची एज लिमिट तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे 21 पासून समोर. याच्यामध्ये SC/STसाठी जवळपास 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBCसाठी 3 वर्ष, PWसाठी 10 वर्षाचं रिलॅक्सेशन तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतं. 21 पासून काही ठिकाणी जवळपास 28 आणि काही ठिकाणी 30पर्यंत तुम्ही हे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकता. यासाठी महत्त्वाची फीस 3000 रुपये जे आहे ते OBC आणि ओपनसाठी आहे आणि कॅटेगरीसाठी SC/STचे आणि EWCचे विद्यार्थी त्यांना जवळपास 2400 रुपये एवढी फीस आहे. फिजिकली चॅलेंज विद्यार्थी असेल तर त्यांना कोणत्याही पद्धतीची इथे फीस लागणार नाही. महत्त्वाची CBT तुम्हाला इथे दिलेली आहे. 400 मार्काची एक्झाम आहे. MCQ जे आहे ते 100 असतील. एका प्रश्नाला 4 गुण असे 400 मार्काची तुमची एक्झाम असेल. यासाठी तुम्हाला जवळपास 90 मिनिटं एवढा जो आहे तो वेळ दिला जाईल. 5 सेक्शनमध्ये जे आहे तुमची एक्झाम कंडक्ट होणार आहे. एका सेक्शनला तुम्हाला जवळपास 18 मिनिटे जे आहेत ते दिले जातील. त्या 18 मिनिटामध्ये तुम्हाला जवळपास 20 प्रश्न हे सॉल्व्ह करायचे आहे. अशा पद्धतीचा तुमचा हा एक्झामचा पॅटर्न असणार आहे. आता महत्त्वाचं जे आहे ते डिस्पेन्सिंग अटेंडंट असेल, फार्मासिस्ट असेल, अशा महत्त्वाच्या जवळपास 3 ते 4 पोस्ट आहेत. इथं तुम्ही बघू शकता. याचं पेपरची लँग्वेज आहे ती इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर असिस्टंट रिसर्च ऑफिसर या पोस्टसाठी सुद्धा आपण B फार्मसीचे विद्यार्थी हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतो. ही सुद्धा पोस्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये कव्हर केले. आता PDF ह्या गोष्टीच्या 12 नंबरच्या मी हायलाईट करून दिलेल्या आहेत. डिस्पेन्सिंग अटेंडंट, फार्मासिस्ट आणि फार्मासिस्ट ग्रेड सेकंड या सर्व पोस्टसाठी जे आहे ते आपण ॲप्लिकेशन फॉर्म जे ते फिलअप करू शकतो. या जागा त्यासाठी महत्त्वाची पात्रता समोर या डिटेल PDF कव्हर केलेली आहे. काही ठिकाणी 30 आहे, काही ठिकाणी तुम्हाला 28 जी आहे ती हायर एज लिमिट इथे बघायला भेटते. अशी पूर्ण हायलाइटेड जी PDF आहे हे तुम्हाला आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडी फार्मसी कोचिंग याच्यात तुम्ही शेअर केलेली आहे. तिथून तुम्ही बाकीच्या गोष्टी चेकआउट करू शकता. उद्या शेवटची तारीख आहे. उद्यापर्यंत तुम्ही जे हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. एक्झामचा जो पॅटर्न आहे तो 80-20 आहे. मेजर पोर्शन जो आहे तो फार्मसीचा आहे. तर PYQची प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये आपले 2 पुस्तकं आहेत. टार्गेट ज्याच्यामध्ये 8500 टेक्निकलचे MCQ आणि औषध नियमाधिकारी ज्याच्यामध्ये 7000 MCQ आहेत. असे दोन्ही मिळून जवळपास 15,000 ते 16,000 PYQची प्रॅक्टिस तुम्हाला या पुस्तकातून होऊन जाईल. आणि हे पुस्तक आपली वेबसाईट pvthroat.com याच्यावरती अवेलेबल आहे. एकदा वेबसाईट चेकआउट केली नसेल तर नक्की चेकआउट करा.